त्या न्यायदानाच्या इतिहासातलं हे पहिलंच उदाहरण असेल की जे कमी वेळामध्ये हा खटला चालवून सुनावणी पार पाडून निकालापर्यंत पोहोचलेला आहे। मात्र आता सगळ्या पीडित कुटुंबियाचे जे पीडित चिमुरडीच्या गावातील जे नागरिक आहेत त्यांच्या देखील अपेक्षा आहे की 29 तारखेला जरी निकाल आला तरी फाशीचीच शिक्षा या आरोपीला झाली पाहिजे। न्यायालयाने देखील हे दुर्मिळात दुर्मिळ प्रकरण आहे। यामध्ये आरोपीने मोठ्या प्रमाणात जे आहे कौर्याची परिसीमा गाठलेली आहे। आरोपीला या सगळ्या गुन्ह्याचा कुठलाही पश्चाताप नाही। आरोपीने यापूर्वी देखील 2 वेळा अशा पद्धतीचे महिलांवर अत्याचाराचे गुन्हे त्याच्या केले आहेत आणि त्यामध्ये त्याला शिक्षा देखील झालेली आहे। या आरोपीला न्यायालयाचं एक वाक्य अत्यंत महत्त्वाचं ठरतंय, विविध गुन्ह्यांमध्ये विविध शिक्षा होऊ शकतात, मात्र हा गुन्हा बघता या गुन्ह्यातील क्रूरता बघता आरोपीला जी आहे ही कठोरात कठोर आणि जास्तीत जास्त शिक्षा होऊ शकते। न्यायालयामध्ये सगळे 55 जणांच्या साक्षी, ज्या साक्षींमध्ये काही लहान मुलांच्या देखील साक्षी घेण्यात आल्या होत्या, त्या न्यायालयाने सगळं ग्राह्य ठरवण्यात आलेलं आहे। DNA रिपोर्ट्स असतील, फॉरेन्सिक रिपोर्ट्स असतील, हे देखील न्यायालयाच्या माध्यमातून जे स्वीकारण्यात आलेले आहेत ते देखील गृहीत धरण्यात आलेले आहे। इतर जे परिस्थितीजन्य पुरावे आहेत ते देखील मान्य करण्यात आलेले आहे। एकूण फक्त या प्रक्रियेमध्ये आरोपीवरचे जे सगळे गुन्हे होते, जे दोषारोपपत्रामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते सगळे दोष आरोपीवरचे सिद्ध झालेले आहेत। न्यायाधीशांनी हे देखील स्पष्ट केलेलं आहे की आरोपीला आजन्म कारावास किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते। मात्र या 2 पैकी काय होणार ह्यासाठीचा निकाल 29 जूनपर्यंत न्यायालयाने राखीव ठेवलेला आहे। या सगळ्या संदर्भात पुन्हा या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, सर्वसामान्यांचा समाजाचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडणार नाही आणि समाजामध्ये पुन्हा एकदा अशा पद्धतीचे विकृत कृत्य करण्याचं कुणाचंही धाडस होणार नाही, अशा पद्धतीची शिक्षा आपण सुनवावी अशी मागणी सरकारी वकील यांच्या माध्यमातून करण्यात आली होती। आपले यशपाल सोनकांबळे आपले प्रतिनिधी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। यशपालजी, नेमकं न्यायालयामध्ये काय घडलं आणि आता आपण जर बघितलं तर न्यायालयाने 29 जूनपर्यंत हा निकाल का राखीव ठेवलेला आहे? एकूणच विशेष न्यायाधीश SR साळुंके यांनी सुनावणी घेतली। त्यामध्ये सुरुवातीला भीमराव कांबळे याला सर्व गुन्ह्याची तुला गुन्हे कबूल आहेत का या संदर्भात विचारणा केली। भीमराव कांबळे यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। एकूणच सर्व परिस्थितीजन्य पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि 55 साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून, तसेच देशातील 5 महत्त्वाचे जे रेअरेस्ट ऑफ द रेअर केस आहेत, त्याचप्रमाणे ही देखील नसरापूर खून खटल्याची ही जी केस आहे ही रेअरेस्ट ऑफ द रेअर केस असल्याचं विशेष न्यायाधीश SR साळुंकेंनी म्हटलेलं आहे। आणि एकूणच या गुन्ह्यातील जे क्रौर्य आहेत किंवा जे अमानवीय कृत्य केलेलं आहे किंवा अमानुषतेचा जो कळस झालेला आहे, याचा विचार करता कॅपिटल पनिशमेंट ही फाशीचीच शिक्षा असेल असं न्यायालयाने अधोरेखित केलेलं आहे। आणि या निकालासाठी आणखी काही उणिवा उच्च न्यायालयामध्ये राहू नये यासाठी त्यांनी वेळ राखून ठेवलेला आहे आणि 29 जूनला अंतिम निकाल सुनावला जाईल। दरम्यान सरकारी वकिलांनी या सर्व गोष्टीमध्ये आरोपीचा पूर्व इतिहास आणि त्याला दिलेल्या संधी आणि त्यांनी भोगलेली शिक्षा याचा विचार करून त्यांनी तरी देखील तो गुन्हा केलेला आहे आणि त्यांनी संपूर्ण आयुष्य जगलेलं असताना एका 3.25 वर्षाच्या मुलीवर अनन्वित अत्याचार केलेला आहे, त्यामुळे याला जगण्याचा अधिकार नाही असं देखील त्यांनी अधोरेखित म्हणले। आणि न्यायाधीशाने देखील या केसमध्ये या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत आणि एकूणच फाशीची शिक्षा देण्यासंदर्भात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळी न्यायाधीश ह्या सगळ्या निकालाचं आजच्या निर्णयाचं वाचन करत होते, त्यामध्ये म्हटलेलं आहे की लहान मुलांना त्यांचा नैसर्गिक न्याय हक्क मिळाला पाहिजे आणि समाजामध्ये अभय वातावरण त्यांना मिळालं पाहिजे, या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे। एकूणच लहान मुले असतील किंवा महिलांसाठी जे आपण कायदे केले होते आणि वेळोवेळी कायद्यामध्ये संशोधन करून देखील असे गुन्हे घडत आहेत, त्यामुळे या रेअरेस्ट ऑफ द रेअर केसचा जो निकाल आहे या पुढच्या काळामध्ये समाजाचा न्याय व्यवस्थेवर विश्वास दृढ व्हावा, पीडितेच्या कुटुंबियाला न्याय मिळावा, तसेच जी मृत मुलगी आहे तिच्या देखील नैसर्गिक हक्कांचं आपण जपणूक केली पाहिजे आणि समाजाला या न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिला पाहिजे, अशा पद्धतीचा निकाल देण्याचं आश्वासन त्या ठिकाणी न्यायाधीशांनी केलेलं आहे। आणि त्यामुळे आगामी काळामध्ये जो काही निकाल 29 जूनला येणार आहे त्यामध्ये समाजाला एक दिशादर्शक, दिलासादायक आणि कुटुंबियांना देखील न्याय देणारा असा निकाल अपेक्षित आहे। आणि SR साळुंके यांनी त्याबाबत वारंवार उल्लेख केलेला आहे की मयत आणि पीडित मुलींच्या न्याय हक्कांचं तर जपणूक केलीच पाहिजे, परंतु आत्ता मुली आणि लहान मुली असतील किंवा महिला यांना देखील आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील एक विश्वास निर्माण झाला पाहिजे, अशा पद्धतीचा हा रेअरेस्ट ऑफ द रेअर केसचा निकाल असेल। त्यामुळे उच्च न्यायालयामध्ये
पुढे फाशीची शिक्षा जर सुनावण्यात आली तर ती कायम राहण्यासाठी कुठलाही लॅक्युना राहू नये यासाठी त्यांनी वेळ राखून घेतलेला आणि 29 जूनला ते अंतिम निकाल सुनावणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं या सगळ्या प्रकरणाचा आज निकाल आला असता तर हे एक आदर्श आणि ऐतिहासिक प्रकरण ठरलं असतं कमी वेळेत निकालापर्यंत पोहोचण्याचं. आता आज 56वा दिवस आहे, 29 तारखेला 60व्या दिवसापर्यंत निकाल पोहोचतोय. जरी 60व्या दिवशी निकाल या प्रकरणाचा आला तरी महाराष्ट्रातलं हे पहिलंच प्रकरण ठरेल. महाराष्ट्रातलं हे गती म्हणजे जलद गतीने सुनावणी म्हणजे दैनंदिन इन कॅमेरा सुनावणी झालेलं हे पहिलंच प्रकरण आहे. आत्ता त्यांनी जो वेळ राखून ठेवलेला आहे तो आरोपीला त्याचं नैसर्गिक न्यायानुसार त्याचं म्हणणं मांडण्यासाठी किंवा एकूणच त्यांच्या बचाव पक्षाकडून काही ॲडिशनल करण्यासाठी त्यांना वेळ दिलेला आहे. परंतु एकूणच फाशीची शिक्षा किंवा जन्मठेप सुनावण्यापूर्वी उच्च न्यायालयात ती शिक्षा कायम राहावी आणि पुढे कुठलाही तांत्रिक दोष राहू नये यासाठी तो निकाल राखून ठेवलेला आहे. आपण बघतोय की यापूर्वी देखील एक फक्त महाराष्ट्रातलं हे दुसरं देशातलं दुसरं ऐतिहासिक प्रकरण ठरतंय की ज्याची इतक्या जलद गतीने सुनावणी झाली. कुठलं पहिलं प्रकरण होतं आणि या प्रकरणाची एकूण आज आपण सुनावणी बघत होतो. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा अक्षय, अगदी महत्त्वाचे मुद्दे तुम्ही दोघांनी सुद्धा मांडलेले आहेत, त्यासाठी धन्यवाद. समाजाला कठोर संदेश देण्याची वेळ आली असल्याचं सरकारी पक्षानं न्यायालयामध्ये ठामपणे मांडलेलं होतं आणि त्यालाच अत्यंत असं महत्त्व आहे. मात्र यासाठी 29 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. या संदर्भातला अंतिम निकाल 29 जूनला सुनावला जाणार आहे.